नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सुपर ऑक्साईड डिसम्युटेज, त्यालाच आपण SOD एन्झाईम पण म्हणतो, याचा बायोरेमिडिएशनमध्ये काय रोल आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हा जो SOD म्हणजे सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा जो एन्झाईम आहे तो अँटीऑक्सिडंट एन्झाईम आहे. जेणेकरून जे काही ॲरोबिक ऑर्गॅनिझम असतील त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस, प्लांट यांचं जे काही ॲनिमल्स असतील त्याच्यामध्ये हा मेनली प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा जर की फंक्शन किंवा रोल आपण जर पाहिला, हा जे काही ऑक्सिडेटिव्ह जे स्टेज असतं त्याच्या अगेन्स्ट जे काही सेलला प्रोटेक्ट करण्यासाठी, जेणेकरून याच्यामध्ये डिसम्युटेशन होतं, कॅटलायझेशन होतं, जेणेकरून जे काही सुपर ऑक्सिडेटिव्ह रेडिकल असतात त्याचं कन्व्हर्जन होतं ऑर्डिनरी मॉलिक्यूल ऑक्सिजनमध्ये किंवा हायड्रोजन परऑक्साईडमध्ये. म्हणजे हा जो एन्झाईम आहे इनडायरेक्टली बायोरेमिडिएशनमध्ये रोल प्ले करतो. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, जे मायक्रोबियल सेल असतील त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून प्रोटेक्ट करण्याचं काम, जे काही सुपर ऑक्साईड जे काही रॅडिकल असतात त्याला डिसम्युटेट करून आणि त्याचं कन्व्हर्जन केलं जातं ऑर्डिनरी मॉलिक्यूलमध्ये किंवा हायड्रोजन परऑक्साईडमध्ये. आणि हा जो काही सुपर ऑक्साईड रॅडिकल आहे हा बायो प्रोडक्ट आहे ऑक्सिजन मेटाबॉलिझमचा, जेणेकरून हे हार्मफुल सेल जे काय आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी किंवा जे सबस्टन्स आहे ते सेलला हार्मफुल करत आहे तर त्याला त्याची जी काही प्रोसेस आहे ती रेग्युलेट करण्यासाठी सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा जो एन्झाईम आहे तो वापरला जातो. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर रिॲक्शन कशी कॉज होते आता आपण ते पाहूया. तर ह्या रिॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकतात जे काही ऑक्सिजन किंवा जे 2 हायड्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन होतं H2O2 मध्ये आणि O2 मध्ये. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये जे काही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस असतात म्हणजे त्याला आपण ROS म्हणतो, त्याचं डिटॉक्सिफाय होतं, जेणेकरून जे काही हायली रिॲक्टिव्ह आणि जे काही डॅमेजिंग मॉलिक्यूल आहे त्याचं फॉर्मेशन होतं एका एन्व्हायरमेंटल स्ट्रेस कंडिशनमध्ये. म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस कंडिशनमध्ये जे काही हायली रिॲक्टिव्ह किंवा डॅमेजिंग मॉलिक्यूल आहे त्याचं डिटॉक्सिफाय केलं जातं, म्हणजे त्याला आपण ROS म्हणतो. आणि ह्या रिॲक्शनद्वारे जे सुपर ऑक्साईड रॅडिकल आहे त्याचं डिटॉक्सिफिकेशन होतं, जेणेकरून जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जे काही प्रोड्यूस करत आहे ज्यामुळे जे काही सेलला आहे ती प्रोटेक्ट करण्याचं काम या सुपर ऑक्साईड डिसम्युटेज या एन्झाईमद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला 4 मेन जे काही टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला जो टाईप आहे तो सायटोसॉल यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर MnCOD हा जो काही आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर FeSOD हा जो आहे स्पेशली अनएरोबिक जे काही प्रोबायोटिक्स आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहायला मिळतो. आणि NiSOD हा जो काही सायनोबॅक्टेरिया किंवा स्ट्रिप्टोमायसिस हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहून किंवा पाहायला मिळतो. तर असे आपल्याला त्याचे 4 मेन टाईप्स आपल्याला सुपर ऑक्साईड डिसम्युटेजचे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर रोल काय आहे बायोरेमिडिएशनचा SODचा तो आता आपण डिस्कस करूयात. तर सर्वात प्रथम ही बायोरेमिडिएशन ही प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे किंवा प्रायमरली मायक्रो ऑर्गॅनिझममुळे जे काही एन्व्हायरमेंटल कंटॅमिनंट असतील त्याचं डिग्रेडेशन हे होत असतं, म्हणजे लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन हे होतं. तर डिग्रेडेशन प्रोसेसमध्ये स्पेशली जर आपण पाहतो की त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतात, जे काही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे जे काही सुपर ऑक्साईड रॅडिकल हे त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. आणि हे जे काही ROS आहे ते मायक्रोबियल DNAला किंवा प्रोटीनला किंवा मेम्ब्रेनला डॅमेज करण्याचं काम करत असतात, जेणेकरून त्याची जी काही बायोरेमिडिएशन जी काही ॲबिलिटी आहे ती इम्पेअरिंग होते, म्हणजे त्याची जी काही प्रोसेस आहे ती कमी होते. जेणेकरून हा जो काही SOD आहे तो काय करतो, ह्या ज्या काही मायक्रोरिझम आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. म्हणजे त्याची जी काही सेल असतील ते सुपर ऑक्साईड रॅडिकलपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. आणि ह्याच सुपर ऑक्साईड रॅडिकलला डिटॉक्सिफाय करण्याचं काम जो काही COD म्हणजे जो काही सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा जो एन्झाईम आहे तो करत असतो, जेणेकरून जे काही त्याचं जे काही मायक्रोबियल सेल आहे त्याचं सर्वायवल कंटिन्यू राहील आणि त्याचं फंक्शन हे ॲक्युरेट हे काम करू शकेल. आणि नंतर मग तो प्रोटीन डिग्रेडेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट जे काही सेल आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो इन्व्हॉल्वमेंट त्याची दाखवू शकेल. तर मेन काय आहे तर आपल्याला माहिती आहे डिग्रेडेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये वेगवेगळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस असतील किंवा सुपर ऑक्साईड रॅडिकल हे प्रोड्यूस होतात. तर मग हे सुपर ऑक्साईड रॅडिकल काय करतात,
मायक्रोवेल सेलला डॅमेज करण्याचं काम करतात. म्हणजे त्याची काही प्रोटीन सेल असेल किंवा सेल वॉल असेल त्याला डॅमेज होतो, मायक्रोवेल DNA डॅमेज होतो आणि बायोरेमेडिएशनची जी काही जी ॲबिलिटी असेल ती कमी होते मायक्रोऑर्गॅनिझमची. तर मग हा SOD काय करतो, डायरेक्टली या सुपर ऑक्साईड रॅडिकलला डिटॉक्सिफाय करतो. डिटॉक्सिफाय केल्यामुळे मायक्रोवेल सेल त्याचं सर्वायवल कंटिन्यू राहतं आणि त्याचं फंक्शनिंग हे व्यवस्थित हे होतं. तर त्यामुळे नंतर मग ते प्रोटॉन डिग्रेडेशनमध्ये किंवा बायोरेमेडिएशनमध्ये त्याची जी ॲबिलिटी आहे ती कंटिन्यू तशीच राहते त्या मायक्रोऑर्गॅनिझमची, कारण की सुपर ऑक्साईड रॅडिकलचं डिटॉक्सिफिकेशन हे झालेलं आहे. तर रोल आपण पाहिला बायोरेमेडिएशनमध्ये SODचा. त्याच्यानंतर फंक्शन काय आहे SODचा बायोरेमेडिएशनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तो मायक्रोवेल लाईफला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे जे काही प्रोटॉन डिग्रेडेशनमध्ये सुपर ऑक्सिडेट रॅडिकल हे जनरेट होत आहे, हे जे काही बायोडिग्रेडेशनमध्ये टॉक्झिक जे फॉर्मेशन होते जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझमला स्ट्रेस होतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो आहे. तर मग ह्या रॅडिकलला न्यूट्रलाइज करायचं जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझमचे जे काही सर्वायवल असेल, फंक्शन असेल ते इफेक्टिव्हली त्या एन्व्हायरमेंटमध्ये मॅनेज होऊ शकेल आणि त्याची जी काही प्रोसेस आहे ती ॲक्युरेट ही चालू शकेल. आणि मेनली हे एरोबिक कंडिशनमध्ये स्पेशली इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा जो काही मेन फंक्शन आहे म्हणजे जे SOD आहे तो जे मायक्रोऑर्गॅनिझमचं जे काही रेजिस्टन्स आहे त्याला बूस्ट करतो अगेन्स्ट दी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, जेणेकरून जे काही टॉक्झिक कंपाऊंडपासून जे काही हेवी मेटल असेल, हायड्रोकार्बन असेल किंवा पेस्टिसाईडपासून जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा जो काही प्रोड्यूस होतो आहे तर त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स म्हणजे त्याची ॲबिलिटी ही बूस्ट करण्यासाठी SOD हा काम करत असतो. तर हा काय करतो, ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला जे काही मायक्रोवेल एन्झाईम आहे त्याचा ऑक्सिडेटिव्ह डॅमेज प्रिव्हेंट करतो, जेणेकरून सेल्युलर स्ट्रक्चर असेल किंवा त्याची हेल्दी इंटरसेल्युलर एन्व्हायरमेंट असेल किंवा त्याची मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी असेल किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असेल ती प्रिव्हेंट होते आणि प्रॉपरली चालते. आणि SOD काय करतो, हा कॅटेलाइज किंवा पेरॉक्साईड जे एन्झाईम आहे त्याच्यासोबत काम करतो, जेणेकरून जे काही हायड्रोजन पेरॉक्साईडचं फॉर्मेशन होतं SOD ॲक्टिव्हिटीमध्ये डिटॉक्सिफाय होतं हायड्रोजन पेरॉक्साईडचं आणि त्यामुळे जे काही एन्झाईमचे जे काही नेटवर्क असेल किंवा प्रोटॉन डिग्रेड असेल ते इफिशियन्शियली किंवा इफेक्टिव्हपणे ही जी क्रुशियल टेक्निक आहे ती रन ही होत असते. त्याच्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझम कोणकोणते प्रेझेंट असतात SODमध्ये ते आपण आता पाहूयात. तर बॅक्टेरियामध्ये जर पाहिलं तर सोडोमोनास पुटिडा, बॅसिलस सबटिलस, अल्किनेजेन्स युट्रोपस, रोडोकोकस ज्या स्पेसिस आहे त्या बॅक्टेरियामध्ये जो SOD हा जो काही एन्झाईम आहे ते प्रोड्यूस करतात. फंगसमध्ये जर आपण पाहिलं ॲस्परजिलस नायगर, त्याच्यानंतर कायनोस्पोरियम, टायकोडर्मा स्पेसिस, तसं ॲक्टिनोमाइट्समध्ये जे आपण पाहिलं स्ट्रेप्टोमायसिस ह्या जे काही स्पेसिस आहे स्पेशली नीन SOD हे जे काही ॲक्टोमाइट्सचा हा जो टाईप आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जास्त प्रमाणामध्ये जे काही हाय टॉलरन्स दाखवलं जातं जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला किंवा मेटल इंड्यूस स्ट्रेसला जे काही हाय टॉलरन्स दाखवणारे जे स्पेसिस आहे त्यात ज्या स्पेसिस आहे त्या SOD प्रोड्यूस किंवा एन्झाईम हा प्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर SOD प्रोटॉन डिग्रेडेशनमध्ये कसं हेल्प करतो म्हणजे कोणकोणते जे काही प्रोटॉन आहे ते डिग्रेड करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते ते आता आपण पाहूया. तर हा जो काही SOD आहे सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा डिग्रेडेशनमध्ये वेगवेगळ्या प्रोटॉन आहेत त्याला डिग्रेड करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर एक्झाम्पल जर आपण विचार केला हेवी मेटल असेल तर हेवी मेटलमध्ये कॅन्डियम, आर्सेनिक, क्रोनियम, तसंच हा जो काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला रिड्यूस करण्याचं काम करतो जे काही मेटल आयन प्रोड्यूस करत आहे. तसंच पेस्टिसाईड डिग्रेडेशनमध्ये DTD, मॅथ्युलिन, तसंच जे काही ROS जनरेटेड जे काही डिग्रेडेशन आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काम करतो. तसंच हायड्रोकार्बन क्लीनअपमध्ये बेन्झीन, टोलिन, त्याच्यानंतर पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, तसंच जे काही इंटरमिडिएट फॉर्म होत आहे ऑक्सिडेटिव्ह इंटरमिडिएट फॉर्म होत आहे जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझमला तो टॉलरेट किंवा ते रेजिस्ट करण्याचं ॲबिलिटी त्याच्यामध्ये प्रोड्यूस करतो आहे. तसंच SOD हे जे काही फंगस असेल किंवा बॅक्टेरिया असेल त्याच्यामुळे जे काही ऑक्सिडेटिव्ह बाय प्रोडक्ट आहे डायमध्ये किंवा फिनॉल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा याचा वापर हँडलिंग आपणही करू शकतो. त्याच्यानंतर बायोरेमेडिएशनमध्ये याचा रोल काय आता आपण ते पाहूया. तर जे काही प्रोटॉन आहे ते मायक्रोवेल सेलमध्ये इंटरॅक्ट होतात जेणेकरून जे काही सरफेस एन्झाईम आहे ते काम करतं. म्हणजे प्रोटॉनचं मायक्रोवेल सेलमध्ये जेव्हा एंटर होतं त्यामुळे जे काही त्याचे डॅमेज वगैरे असेल ते होऊ शकतं. तर मग त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी याचं काम जो काही SOD आहे तो करत असतो. तसंच जे काही ROS आहे सुपर ऑक्साईड रॅडिकल आहे ते
प्रोड्यूस याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, ज्या की ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन याच्यापासून बिगिन होतं. तसंच SOD हा जो काही इमिडिएटली कन्वर्ट करतो सुपर ऑक्साईडला हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये, आणि कॅटलाइज आणि पेरॉक्साइडेज हा जो एन्झाईम आहे नंतर मग हायड्रोजन पेरॉक्साईडला वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्जन करतो. तसंच जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्याच्यामुळे जे काही डिग्रेडेशन आणि प्रोटॉनचे जे काही मॉलिक्यूल आहे त्याच्यामुळे अनइंटरप्टेड होत आहे. तर मग ह्या ऑक्सिडेशन स्ट्रेसला रिड्यूस करण्याचं कामसुद्धा SOD हा बायोरिमेडिएशनमध्ये करत असतो. तर कन्क्लुजन जर विचार केला तर एकदम सिम्पल आहे. हा इनडायरेक्टली बायोरिमेडिएशनमध्ये काम करत नाही. हा काय करतो, जे काही डिग्रेडेड प्रोटॉनमधून जे काही ऑक्सिडेटिव्ह किंवा सुपर ऑक्सिडेटिव्ह जे काही रेडिकल आहे, जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझमला त्या ऑक्सिडेटिव्ह ट्रेसचा त्रास होतो आहे, जेणेकरून बायोरिमेडिएशन प्रोसेस स्लो होते. तर ह्याच सुपर ऑक्साईड रेडिकलला तो डिग्रेड करतो, डिटॉक्सिफाय करतो, जेणेकरून जे काही मायक्रोऑर्गॅनिझमची जे काही एन्झाईम ॲक्टिव्हिटी असेल, सेल व्हायबिलिटी असेल, ती इन्क्रीज होऊ शकेल आणि कोणत्याही एन्व्हायरमेंटल स्ट्रेसचा अंडर न जाता बायोरिमेडिएशन ही प्रोसेस ही पूर्णपणे कॅरी आऊट ही होऊ शकते. तसंच हा जे काही एन्व्हायरमेंटल प्रोटॉन असतील त्याला सक्सेसफुली मायक्रोबियल डिग्रेडेशनसुद्धा करतो. वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे, सुडोमोनास स्पुटिडा आहे, ॲक्टिनोमायसिस आहे, किंवा जे काही फंगस वगैरे ज्या स्पीसीज आहे त्यासुद्धा हा जो काही सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा जो एन्झाईम आहे ते सिक्रेट करत असतात. आणि जे काही सुपर ऑक्साईड जे रॅडिकल आहे त्या डिटॉक्सिफाय करून जे काही मायक्रोऑर्गॅनिझमची जी काही सेल वॉल असेल, प्रोटीन असतील, मायक्रोवेल जे काही DNA असेल ते डॅमेज होण्यापासून मदत हा एन्झाईम हा करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण सुपर ऑक्साईड डिसम्युटेज हा जो एन्झाईम आहे त्याचा बायोरिमेडिएशनमध्ये काय रोल आहे तो आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बायोरिमेडिएशन बायोमास युटिलायझेशनची जी काही प्लेलिस्टची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे, किंवा तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिक्सवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.